आपला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग सुरू आहे आणि त्यामध्ये आजपासून 62वा श्लोक आपण घेत आहोत. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तया सर्व भावे काया वाचा मन आणिक मी पण समर्पोनी. काया वाचा मन तीन व्हेकल्स आपली इमोशनल बॉडी आणि फिजिकल बॉडी आणि त्यातलं मी पण म्हणजे शरीराला मी मी म्हणतो आपण. या देहाला नाव आहे. माझ्या इमोशन्स, माझ्या भावना, माझ्या फिलिंग त्याला पण मी आहे. माझे विचार, माझ्या कॉन्सेप्ट्स, माझं अंडरस्टँडिंग, मेंटल बॉडीला पण मी पण आहे. ते सगळं तो समर्पित कर असं म्हणतात. त्या सर्व भावे काया वाचा मन आणिक मी पण समर्पोनी. महारणवी जैसे रिगे गंगा तोय शरण तुझाय तैशा रीती. मग तयाची या प्रसादे करून सर्वही शमोन जाय जेथे ऐशा शांती रूप प्रमदेच्या छंदे स्वरूपी स्वानंदे रमशील. हे तीन हे तीन व्हेइकल्स आपली शरीर आणि त्यातलं प्रत्येकाचं मी पण हे जर आपण समर्पित केलं तर आपल्याला काय फायदा होऊ शकतो. जसा प्रसाद जो आहे ऐशा शांती रूप प्रमदेच्या छंदे स्वरूपी आनंदे रमशील. शांती रूप तरुणी म्हणजे अखंड जीवन आपलं शांत समाधानात प्रेमात आनंदात असं जाईल. विश्रांतीसी जेथे लाभते विश्रांती जेथोनी उत्पत्तीची अनुभूती तीही स्वभावे पांडवा जया अनुभवा अनुभवी. आपुल्या त्या आत्मपदाचा अक्षय होशील तू राय देव म्हणे. स्वतःच्या म्हणजे आत्म्याचा राजा बनशील. म्हणजे काय की आत्मा हा परमात्मा स्वरूप आहे आणि तो आत्म्याचा राजा परमात्मा आहे आणि तो परमात्मा मीच आहे. अशा अर्थाने आपण आपल्याच आत्मपदाचा आपण राजा होऊ अशी स्थिती तुला तीन काया वाचा मन हे तीन शरीर आणि त्यातलं मी पण जर समर्पित केलं तर सगळं साध्य होईल. हा आणखीन एक मार्ग सांगितला. अशा साधना आहे ते करत बसायचं. त्याच्याऐवजी तीन शरीर आणि त्यातलं मी पण तर ह्या तीन शरीर आणि त्यातलं मी पण जर प्रॅक्टिस केली तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण ह्याच उच्चांकावर जाऊन बसू शकतो. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्यैत दशेषेण यथेच्छसी तथा कुरु. सर्व वाङ्मयाचे गीता नामसार जाण हे साचार सुविख्यात. जयाची या योगे आत्मा हेची रत्न होतसे स्वाधीन धनंजया. वाङ्मयाचा या गीता नावाचा अभ्यास करताना सगळ्यात मोठी गोष्ट होते म्हणजे आपला आत्मा हा रत्नरूपी आहे, हिऱ्यासारखा आहे. तो पहिले आपण स्वाधीन करतो परमात्म्याच्या आणि गुरूंच्या. जयाचे महत्व वेदांते वानावे ज्ञान ऐशा नावे सुप्रसिद्ध. म्हणून या तया शास्त्रासी लाभली शुद्ध कीर्ती भली जगा माझी. पदार्थ डोळस जेका बुद्ध्यादिक तेही ज्याचे देख कवडसे. पदार्थ डोळस जेका बुद्ध्यादिक तेही ज्याचे देख कवडसे. जयाचा उदय होता दिसे मीही जो मी असे पाही सर्वद्रष्टा. मज गुढाचेही जेका गुप्तधन ते हे आत्मज्ञान जाण पार्था. आपल्याला गुह्य ज्ञान बद्दल सांगितलं आहे. गुह्य गुप्त ज्ञान, गुप्त धन, गूढ अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे गुप्त असं ज्ञान ब्रह्मज्ञान इथे मिळतं. म्हणजे काय की सगळ्यात कठीण समजण्यासारखा आणि एका दृष्टीनं सोपा पण समजण्यासारखा आपल्या बुद्धीला सोपा असा विषय आपल्याला ह्या गीतेच्या अभ्यासातनं प्राप्त होतो आणि ते आहे ब्रह्म तत्व. आपल्याला अगदी जवळनं अनुभवायला मिळतं, आत्मज्ञान होतं आणि मीच ते ब्रह्म आहे या शेवटाच्या अगदी सुंदर क्षणापर्यंत आपल्याला ही गीता घेऊन जाते.
सखा माझा भक्त एक तू म्हणून ठेवू ते चोरोन कैसे येथे. म्हणजे आता आपण असतो ना की काही लोक आपल्याला काही विषय शेअर करतात, तर हातचं राखून करतात आणि सगळं अगदी पूर्ण इन्फॉर्मेशन देणारे फार कमी लोक असतात. म्हणजे तोटे काय होतील, फायदे, सगळ्या डायमेन्शन्सनी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देणारे. तसं ते म्हणतायत की इथे तू माझा सखाच आहेस, जो भक्त म्हणून उभा आहेस. तुझ्यापासून मी काय चोरून ठेवू, कसं राखून ठेवू? कारण भक्तापासनं गुरु काहीच राखून ठेवू शकत नाहीत. ह्याची लागी आज माझे गुप्त धन प्रसन्न होऊन दिले तुझं. हे गुप्त धन आहे, भगवद्गीता आहे. हे प्राप्त होत नाही भल्या भल्यांना. त्याचा अर्थ, त्यातलं गुह्य ज्ञान, त्याचं ते त्या गुप्त ज्ञानाच्या तिजोरीपर्यंत पोहोचायचे मार्ग, त्याच्या क्लुप्त्या, त्याचे शॉर्टकट्स, हे सगळं सगळं ह्याच्यात आहे. आणि म्हणून ते म्हणतायत ह्याची लागी आज माझे गुप्त धन प्रसन्न होऊन दिले तुझं. हजारो मार्ग सांगितलेत ह्याच्यात, एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, तिसरा नाही, पण तुम्ही पोचा त्या धनापर्यंत आणि आपलंसं करा, परमात्म्याला आपलंसं करा आणि आपण त्याच्यात समरस व्हा. हे जे गुप्त धन आहे ते अनंत मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने इथे सोपं, कठीण, शॉर्टकट, लॉंग कट सगळे इथे सांगितलेले आहेत. बाळकाच्या मोहे भुलोनिया माता, तया बाबा पुता म्हणे जैसी, तैसे तुझे प्रेम बोलविते मज, देवोनी सहज आत्मधन. आकाशासी जैसे गाळोनिया घ्यावे, ना तरी सोलावे अमृताते, किंवा दिव्यासीच दिव्य करावया, जैसे धनंजया लावावे गा. जयाची अंग प्रकाशे करोन, दिसू शके कण पाताळीचा. तया सूर्याच्याही नेत्रा माझी जाण, जैसे का अंजन घालावे गा. सर्वापरी तेसे विचारोनी भले, हित म्या बोलिले सर्वज्ञेही. आता तूही भला करोनी विचार, करावे साचार आवड येते. एवढे सगळे मार्ग सांगितलेले आहेत. आता त्यातनं तुम्ही तुमचा मार्ग निवडा, असं तो सांगतोय की तुला जो सुटेबल वाटेल, सोप्पा वाटेल, करायला आवडेल, मन धजेल करायला, आणि सहजपणे तू जाऊन तुझ्या स्पीडने पोचशील, असं तू त्यातनं काय घ्यायचं हे तू तुझ्या आवडीनं ठरव, असं त्याला मुभा ते देतायत, मोकळीक देतायत. आता तूही भला करोनी विचार, करावे साचार आवड येते. देवाचे हे बोल ऐकोनी या पार्थ, न बोलता स्वस्थ ठेला तेथे. देखोनी ते म्हणे वैकुंठ नायक, भला अवंचक होसी पार्था. असोनी भुकेला तृप्त झालो अन्ने, वाढत्यासी म्हणे वरी वरी. तरी भूक बाधा सोडीना तयास, वरी घडे दोष वंचनाचा. तैसा भेटताही सर्वज्ञ श्री गुरु, कैसा प्रश्न करू तया लागी. धरोनिया भीड ऐसे म्हणे कोणी, तरी फसवोनी आपणासी. आत्मवंचनाचा वरी जोडी दोष, सत्य स्वरूपास मुकोनिया. परी नव्हे तैसे तुझे स्वस्थपण, धरोनिया मौन बोलसी तू. ज्ञान ते सारांशे सांगावे फिरोनी, आशय हा मनी बसे तुझ्या. तो काहीच बोलत नाहीये, शांत बसलेला आहे. तर त्याचं मन त्यांनी वाचलं आणि ते म्हणतायत की तू सांगत नाहीयेस, पण माझ्या लक्षात आलंय की तुला पुन्हा एकदा सारांश ऐकण्याची इच्छा मनात आहे. तेथ म्हणे पार्थ होसी कृपावंत, भले माझे चित्त जाणसी तू. ऐसे म्हणो तरी देवा तुझ विण, ज्ञाता तुझा कोण असे काही. कोणाला कळू शकतं हृदयात दुसऱ्याच्या काय आहे, हे फक्त गुरूंनाच कळू शकतं, त्यांच्याशिवाय कोणी नाही. बाकीचे सगळे आपल्याला जाणतात ते मिसअंडरस्टँडिंग करून घेणारेच जास्त आपल्याला माणसं भेटतात. फक्त गुरुच अंतःकरण वाचू शकतो आपलं, आणि चेहऱ्यावरचे भाव, डोळ्यातले छोट्याशा डोळ्यातले आपल्या अंतःकरणातले विचार, स्थिती, हे फक्त गुरुच वाचू शकतो. स्वभावे तू ज्ञाता एकची साचार, ज्ञेय चराचर आघवे हे. सांगे लागे काय करावे वर्णन, भास्कर म्हणून भास्कराचे. बोल हे ऐकोन कृष्णदेव म्हणे, पार्था हे वानणे कासयासी. सांगू जे जे आम्ही आकळे ते तुझं, वानणे सहज हेची आम्हा. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वच, इष्टोसी मे दृढमीति, ततो वक्ष्यामि ते हितम. तरी पुनरपि पार्थ सावधान, निर्मळ वचन ऐक माझे.
श्राव्य म्हणोनिया ऐकावे हे कानी, वाच्य हे म्हणोनी बोलावे गा. नव्हे ऐसे परी अर्जुना साचार, भाग्य तुझे थोर निस्संदेह. चातकाची तृष्णा भागावी म्हणून, पाण्याते धरोन ठेवी नभ. फुटे कासवीच्या दृष्टीसी पान्हा, तैसीच अर्जुना स्थिती येथे. घडू शके ना जो जेथे व्यवहार, मिळावे साचार फळ त्याचे. अलभ्य हा लाभ तरीच घडेल, जरी सानुकूल होय दैव. ऐक्याची या घरी भोगावे हे सार, सारोनिया दूर द्वैत भाव. आणि जे निर्व्याज प्रेमाचा विषय, आत्माची तो होय ऐसे जाण. आपुलेची रूप दिसावे म्हणून, काढावे पुसोन आरशाते. तैसे स्वानंदार्थ बोलतसे येथ, करोनी निमित्त पार्था तुझे. तुझ्या माझ्या ठाई मी तू ऐसे द्वैत, नसेची निभ्रांत भक्त राजा. म्हणून हे माझ्या अंतरीचे गुज, सांगतसे तुझ जीवा लागी. एकनिष्ठतेचे अर्जुना हे जाण, स्वभावे व्यसन असे मज. आपुले सर्वस्व करी समर्पण, जळाते भुलोन जाता मीठ. मग जळतेही धरीची न लाज, मिठाशी सहज एक व्हाया. तैसा एकनिष्ठ होसी माझा भक्त, शिवेची ना द्वैत तुझ लागी. तरी आता पार्था तुझे या पासोनी, गौप्य हे चोरोन ठेवू कैसे. घडे जेथे सर्व गुढांचे दर्शन, ऐसे गुढाहून गुढ जे का. सांगेन ते माझे निर्मळ वचन, चांग अवधान देई पार्था. गुढाचे दर्शन ऐसे गुढाहून गुढ. खरंच आहे, म्हणजे इतक्या सुंदरपणे आपल्याला एका भगवद्गीतेमध्ये असलेलं ज्ञान आपल्याला डिवाइड करून ग्रंथांमधनं मिळतं. म्हणजे इथे डायरेक्ट एनर्जी खूप वेगळी आहे. म्हणजे भगवद्गीतेत श्रीकृष्णाकडनं मिळालेल्या ज्ञानाची एनर्जी आणि दुसऱ्या भागवत वाचताना सेन्स होणारी एनर्जी जमीन आसमानाचा फरक आहे. कारण हे प्रत्यक्ष परमेश्वराच्या तोंडून आलेलं आहे आणि भागवत हे परमेश्वराच्या तोंडून आलेलं नाहीये, किंवा आपलं योग वसिष्ठ ते ऋषींच्या तोंडून आलेलं आहे. आणि म्हणून हा ग्रंथाची एनर्जी फार वेगळी आहे. आणि याचा जर सलग अभ्यास केला, अगदी म्हणजे अर्थाच्या आतमध्ये डीप डाईव्ह करून पुन्हा 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 पुन्हा, तर ती शक्ती वेगळी आहे. आणि ती खूप डीपर लेवलवर प्युरिफिकेशन तर करतेच, पण आपल्याला अपग्रेड पण खूप फास्ट करते भगवद्गीता. आणि म्हणून इथे म्हटलंय, घडे जेथे सर्व गुढांचे दर्शन, ऐसे गुढाहून गुढ जे का. सांगेन ते माझे निर्मळ वचन, चांग अवधान देई पार्था. त्यामुळे मी तरी सजेस्ट करीन की परत 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 भगवद्गीतेचा अभ्यास अगदी शेवटपर्यंत करा. कारण खूप एनर्जी, खतरनाक पॉवरफुल एनर्जी आहे याच्यामध्ये. कारण डायरेक्ट कृष्णाने सांगितलेली आहे ती. प्रिंटिंग कुठे का होईना काही फरक पडत नाही. मी पहिल्या सेशन पासून सांगते आहे की ग्रंथ कुठे प्रिंट झाला किंवा त्याचा पब्लिशर कोण आहे ते महत्वाचे नाही, कारण शब्द परमात्म्याकडनं आलेले आहेत. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. मज व्यापकाते करी तू विषय, सर्व अंतर्बाह्य व्यवहारी. जैसा आकाशासी मिळवनिया राहे, पवन तो पाहे सर्वांगानी. आता ते म्हणतात मज व्यापकाते करी तू विषय. समजण्याचा सब्जेक्ट कोण आहे? परत परमात्मा. आणि त्यालाच आपण अंतर्बाह्य अभ्यासतोय, अनुभवतोय, व्यवहारात आणतोय. जैसा आकाशासी मिळवनिया राहे, पवन तो पाहे सर्वांगानी. तैसी घडतील कर्मे जी हातून, करी ती अर्पण माझ्या ठाई. आता ते छोटे छोटे खूप गोष्टी सांगतायत, ते तुम्ही नोंद करून ठेवा की प्रत्येक कर्म हातून जे घडेल, कारण अंतर्बाह्य खरं तर तोच आहे. त्यामुळे आपण करते पण घेऊ नाही शकत. विचार सुद्धा ते आहेत, प्रत्येक शरीर आपलं ते आहेत. खूप म्हणजे पेशींमध्ये असणारा कॉन्शियसनेस, आपल्या पेशींमध्ये सेल्स मध्ये असलेला कॉन्शियसनेस पण परब्रह्माचा आहे. त्यामुळे आपण कसलंही क्रेडिट घेऊ शकत नाही.
त्यामुळे आपल्याकडनं होणारं प्रत्येक कर्म आपण समर्पित करणं अत्यंत आवश्यक आहे. राहावया करी मीच एक स्थान, मानसा लागो ना आपुलिया. मनामध्ये पण स्थिर व्हायला, विचारांमध्ये सुद्धा तू मलाच स्थिर कर असं ते सांगतायत. मीच एक स्थान मनाच्या ठिकाणी एक फिक्स कर. भरोनिया ठेवी आपुले तू कान, मदगुण श्रवण करोनिया. कानाने आपण ऐकावं, ते इकडच्या तिकडच्या गोष्टी न ऐकता परमात्म्याचं काहीतरी ग्रंथ किंवा वर्णन किंवा अभंग हेच ऐकावं. पार्थामूर्तिमंत मीच जे का संत, निर्मळ अत्यंत आत्मज्ञाने. तयाची ठाई जडो दृष्टी तैसी, प्रेम पात्री जैसी कामुकाची. संतांची सेवा कर, जे मूर्तिमंत माझं स्वरूप आहेत, ज्यांना आत्मज्ञान कळलेलं आहे, झालेलं आहे, आणि त्यांच्या ठिकाणीच तुझं प्रेम आणि हे मन रमू दे. सर्व विश्वाचे मी विश्रांतीचे स्थान, परम पावन नामे माझी. तयांचा उच्चार गरजो तुझी वाणी, जीवन मानोनी मज लागी. हातांचे करणे पायांचे चालणे, मजची कारणे हो तुझे. हे आता कसं, म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय काय कर तू, पण आता ह्याच्यामध्ये डिफरन्स कसा येतो ते मी सांगते. आता इथे सांगतात हातांचे करणे पायाचे चालणे, म्हणजे आपले लिम्स म्हणतात त्याला, लोअर लिम्स अँड अपर लिम्स, म्हणजे हात आणि पाय ह्यांचं ज्या कृती होईल ऍक्शन, ती मीच मजची कारणे, मीच कारण आहे परमात्म्यामुळे. मी आत्ताच बोलले, तेच वाक्य बोलले मी, की आपल्या पेशींमधला कॉन्शियसनेस सुद्धा परब्रह्माचा आहे. आणि त्याच अर्थाने जर आपण इथे बघितलंय, हात आपला उठून काम करेल, त्यातली जी ऊर्जा आहे, प्राणिक एनर्जी आहे, एनर्जी फोर्स आहे, लाईफ फोर्स आहे, तो प्रत्यक्ष परब्रह्माकडनं आलेला आहे. पायांच्या चालण्यात पायामध्ये जी ताकद आहे ती सुद्धा त्याच्याकडनंच आलेली आहे. पण इथे तो का सांगतोय मजची कारणे हो तुझे, कर म्हणतोय तो. म्हणजे काय, सत्य वेगळं आहे, हे वेगळं जे मी बोलतेय, आणि सत्याला दोन माणसं वेगळ्या पद्धतीनं घेतात. काही लोक माझा पाय, माझे हात, माझे कान, माझे डोळे, त्यांना माहितीच नाही की वेगळा हायर कॉन्शियसनेस त्याच्यात काम करतोय. ते त्या हातापायांना माझं स्वतःचं नाव देतात आणि मी करतो असं म्हणतात. आणि इकडे ते सांगतायत की हे सगळं चालणं बोलणं काम मजची कारणे हो तुझे, माझ्याच निमित्ताने होऊ देत, माझ्या करताच होऊ देत. म्हणजे कर्म करायला जाणार त्या तो व्यक्ती पण ज्याच्यासाठी आपण करतोय तोही मीच आहे, करणाराही मीच आहे, कर्मही मीच आहे. कर्ता कर्म आणि क्रिया तिन्ही मीच आहे असं समजून तू कर. तर अंडरस्टँडिंग मध्ये डिफरन्स आहे दोन व्यक्तींच्या. सत्य एका साईडला आहे आणि इकडे दोन माणसं आहेत, जो पायाला मी माझा पाय म्हणतोय आणि दुसरा आहे की माझ्या पायातही प्रभू आहे, माझ्या हातातली शक्ती ही प्रभू आहेत, परमात्मा आहे. ही दोन वेगळी पर्सनॅलिटीज आहेत आणि रियालिटी कुठेतरी वेगळी राहते. त्यामुळे ते म्हणतात की असं समजून व्यवस्थित तू अंडरस्टँड करून त्याला फॉलो कर. सत्य तर आहेच आहे हे, पण ते समजून कर, अंडरस्टँड करून कर. अर्जुना स्वहित किंवा परहित, साधीसील येथ जे जे काही. यज्ञ तो म्हणून तेने यज्ञ देख, होई तू याज्ञिक भला माझा. आपण कोणासाठी काय करतोय हे लक्षात न घेता, आपण ज्याच्यासाठी घरातनं उठून हेल्प करायला जातोय, मदत करायला जातोय, सांभाळायला जातोय, काम करायला जातोय, नोकरी करायला जातोय, तो प्रत्येक जीव परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण आहे असं समजून ते कार्य तू करशील तर आहुती दिल्यासारखं असेल, की तुझं प्रत्येक ऍक्शन त्या व्यक्तीसाठी केलेला यज्ञाची आहुती असेल आणि तो एक उत्तम यज्ञ होईल, तुझ्या कर्माचा यज्ञ. यज्ञ तो म्हणून तेणे यज्ञ देख, होई तू याज्ञिक भला माझा. म्हणजे आता जिथे ऐकणाऱ्यांमध्ये आपण अभ्यास करतो, त्यांच्यात जे कोणी दुसऱ्यासाठी काही कर्म करत आहेत त्यांनी हा यज्ञ कर्म म्हणून आनंदाने करावा. तेव्हा आपल्या एनर्जी बॉडीमध्ये आनंद हा भरून निघतो. पूर्ण आनंदी होणं खरं तर सोपं आहे, पण माणसाला आनंदी, समाधानी आणि प्रसन्न होता येत नाही, कारण चिंता, विचार, कष्ट
या सगळ्यांची पांघरुणं त्याच्यावर पडतात, आनंद, आणि आनंद असा खाली तळात निघून जातो. पण तेच जर त्या सगळ्या पांघरुणांना उचलून फेकून दिलं आणि या सत्याची ओळख जर केली, तर आपल्या आतमध्ये आनंद आणि समाधान ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही असू शकत नाही, राहूच शकणार नाही. एकैक हे किती एकैक हे किती सांगू तुझं लागी, बाणवोनी अंगी सेवकत्व. असं एक 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 मी काय काय सांगू तुला. म्हणजे आतापर्यंत इथे सांगितलं की हातापायाचं करणं पण माझ्यासाठी, त्याच्यानंतर दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी केलं तरी तुझ्यातही मीच आहे. स्वहित, स्वतःसाठी जर आपण एखादं कर्म करतो ते, आणि परहित, दुसऱ्या व्यक्तीसाठी करतो ते, हे दोन्ही जर आपण यज्ञ म्हणून केले, आहुती म्हणून परमात्म्याला, कारण माझ्या हातही मीच आहे परमात्मा, आणि त्याच्या समोरच्यातही माझा स्वरूपच परब्रह्म, एकच परब्रह्म व्याप्त आहे. आणि अशा अर्थाने तू जेव्हा सेवकत्व करशील बाणून अंगात, विचारांमध्ये हे तत्व, तेव्हा ते सेवकत्व वेगळं असेल. विश्व हे मद्रूप मानोनी पांडवा, करी माझी सेवा सर्व भावे. आणि खरं तर हीच अपेक्षा आहे की सर्व्हिस, सर्व्हिस अँड सर्व्हिस. मग तिथे जे तळमळ आहे, कुठल्याही व्यक्तीचं अडचण आली तर आपलं हृदय तळमळलं पाहिजे, तिथे तो वननेस येतो. हे मी अनेकदा सांगितलेलं आहे. आणि मग तिथे एकच एक काम उरतं, ती म्हणजे सेवा, 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 सर्व्हिस, सर्व्हिस अँड सर्व्हिस. विश्व हे मद्रूप मानोनी पांडवा, करी माझी सेवा सर्व भावे. मग भूतद्वेष सर्वथा लोपोन, सर्वत्र वंदन करावया. मीच उरे एक, तेव्हा प्राप्त होय परम आश्रय माझा तुझ. इतक्या ट्रान्सपरन्सीने जेव्हा आपण जगायला सुरुवात करतो, तेव्हा आपण प्रत्यक्ष आत आणि बाहेर त्याच्या सोबतच असल्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो. आणखीन कुठे यात्रा आणि हे ते म्हणजे कष्ट करण्याची आणखीन वेगळ्या पद्धतीनं उपास तापास आणि शरीराला नासवण्याची अजिबात गरज नाही. आत आणि बाहेर आपल्याला माणसं न दिसता, आपल्या माणसांचे चेहरे न दिसता तत्व दिसलं पाहिजे. हे करणं म्हणजे हे आवश्यक आहे. तत्व दिसणं खूप आवश्यक आहे. आपल्याला बाहेरची टरफलं बघायची नाहीयेत शरीराची. अंतःकरणातलं, हृदयातलं, शरीरातलं जे परब्रह्म तत्व आहे ते जाणून घ्यायची तुम्ही एफर्ट करा. आणि जर ते होत नसेल, समजायला येत नसेल की आत्मा कसा अनुभवायचा आणि आत्म्याचं तत्व कसं कळणार, तर त्यासाठी तशी सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना करा की मला तुझं तत्वाची ओळख दे, मला एक अनुभव दे, एक असा अनुभव दे की जिथे मला तुझं तत्व सर्वत्र व्याप्त आहे हे मला अनुभवास येईल. ही तुम्ही प्रार्थना करा. ती प्रार्थना अक्षरशः पटकन जाऊन त्याला पोचेल. हा अभ्यास वाया जाणार नाही. पण त्यासाठी तळमळ आतून वाटणं फार आवश्यक आहे, खूप जास्त. तळमळीनं बरोबर त्याला आवाज पोचतो आणि तो धावून येतो आपल्यासाठी. तर तुम्ही तळमळीनं त्याला आवाज द्या की मला एकदा तुझ्या परमतत्वाची एक तरी अनुभूती दे. मग कोणाच्या रूपात दिसतील ते महत्वाचं नाहीये, कारण एकाच अनुभवाला तो सगळीकडे आहे. प्रत्येकाबरोबर यायची गरज नाही आहे, पण ते कळकळीनं तुम्हाला मागावं लागेल. मागितल्याशिवाय कोणीही काही देत नाही, आणि देवही काही देत नाही, आणि गुरुही काही देत नाहीत. मागावं लागतं, कारण मागितल्याने रिस्पॉन्सिबल होतो आपण. आपल्याला मागावं लागतं. एकीकडे आपण म्हणतो की देवाकडे काही नाही मागायचं, पण आपल्याला ते बोलावं लागतं. आपल्याला निर्णय घ्यावे लागतात जीवनात, कारण त्याचं कारण असं आहे की आपण अदरवाईज रिस्पॉन्सिबल होत नाही. आपण सगळं वर ढकलून देतो, ह्याच्यावर त्याच्यावर, देवावर गुरूंवर. ते नाही करायचंय. आपल्याला ते पूर्णपणे शोल्डरवर घेऊन मागायचं पण आहे आणि मग समर्पित करायचंय. असा तो खेळ आहे. नुसतंच आपलं तुमचंच आहे आणि तुम्हीच दिलं आणि त्यांच्यावरच सगळं, असं नाही होतं. आपल्याला सर्व मागावं लागतं देवाकडे. भक्ती मागावी लागते, विवेक मागावा लागतो. तुझं दर्शन दे, तुझा प्रेझेन्स मला दे, तुमचं माझ्या अवतीभोवती असल्याचं मला अनुभव द्या, हे सगळं मागावं लागतं. आणि तो आल्यानंतर मग पुढचा जर्नी सोपा आहे. त्याचं करते पण पुन्हा आपल्याला घ्यायचंच नाही, कारण इथे वर सांगितलेलं आहे तो यज्ञ रूपाने करा.
ऐशापरी विश्वी नुरोनियाती जे एकांत सहजे आम्हा तुम्हा मीच उरे एक तेव्हा प्राप्त होय परम आश्रय माझा तुझ ऐशापरी विश्वी नुरोनियाती जे एकांत सहजे आम्हा तुम्हा मी तुझ भोगीन भोगीसी तू माते वाढेल आयते सुख नित्य आले होते आड विश्व जे का तिजे ज्ञाने ते सहजे लोपे जेव्हा तेव्हा तूही मीच ज्ञान हे होताच पावसील साच अंतिमाते आधी आपल्याला अनुभव येतो की अरे ह्या परमात्मा आहे, मग तो आपल्यात आहे, मग समोरच्यात आहे, मग मी आणि तू एकच आहे, असे स्टेप बाय स्टेप्स आपण पुढे जातो आणि मग आले होते आड विश्व जे का तिचे ज्ञाने ते सहजे लोपे जेव्हा तेव्हा तूही मीच ज्ञान हे होताच पावसी लसाच अंतिमाते तुम्ही आणि मी एकच आहे हे ज्ञान जेव्हा मला होतं तेव्हा अंतरंगात अत्यंत शांती आनंद आणि समाधान मिळतं बिंबी प्रतिबिंब होय तेव्हा एक आटता उदक तडागाचे तेव्हा करी कोण तेथे प्रतिबंध तैसाची अभेद आम्हा तुम्हा सागरा कल्लोळ अंबरा पवन मिळो जाता कोण येई आड मग तुमच्या माझ्या एकरूपतेमध्ये कोणीही आडवा येऊ शकत नाही कारण तिथे अहंकार पूर्ण मिटलेला आहे माझ्यातला मी गेलेला आहे तुमच्यातला तुम्ही गेलेला आहात मी आणि तू तिथे राहत नाही मग तिथे फक्त एकच परब्रह्म तत्व उरतं आणि तोच आपल्याला अनुभव येतो आणि तेव्हाच आपल्याला दुसऱ्याच्या स्थितीची जाणीव सहज होऊ शकते कारण तिथे एकरूपता असते मला काटा टोचला काय आणि तुम्हाला काटा टोचला काय हे तिथे राहत नाही तो काटा टोचला एवढं कळतं बाकी काहीही कळत नाही कोणाला काय कधी केव्हा ते नाही कळत तो मधला पडदा सरून जातो तो सरणं फार आवश्यक आहे या पाथवर म्हणून या जीव देहोपाधिग्रस्त मी तू ऐसे द्वैत तोवरीच जीव जेव्हा देहाच्या उपाधीमध्ये ग्रस्त असतो की मी देह माझे हे तीन देह माझे विचार माझं मन माझं शरीर ह्याच्यामध्ये ग्रस्त असतो तेव्हाच ते मी आणि तू असं द्वैत तोपर्यंतच आहे ज्या क्षणाला या तीन व्हेइकल्सचा अहंकार मरून जातो ना त्या क्षणाला तिथे वेगळे पण उरत नाही मग ते फक्त आतली शक्तीच आपल्याला दिसते जी आत्मरूपात आपण मानलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे मग देहभाव नष्ट होतासाच धनंजया मीच होशील तू आणि मग तिथे एकरूपता आहे एक भावना आहे अद्वैत आहे तिथे येथे मनी किंतु नको धरूत काही पण प्रचित तू घेई स्वानुभवे तू स्वतः अनुभव घे म्हणतायत आणि सारखं मी सांगते की थिओरी 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 उपयोगाची नाही खूप साऱ्या ग्रंथांच्या अभ्यास करून काही उपयोग नाही जोपर्यंत आपण प्रॅक्टिकलवर उतरत नाही प्रॅक्टिकल अत्यंत महत्वाचं आहे नुसत्या त्या वाचनाला झिरो मिनिंग आहे काहीही उपयोग नाही आहे प्रॅक्टिकल मध्ये उतरलंच पाहिजे आणि म्हणून आपलं इमोशनल बॉडीचं जसं काल आता मी नाव नाही घेणार पण आपल्याच ग्रुपमधल्या एका व्यक्तीशी माझं एक दोन दिवसामध्ये बोलणं झालं होतं आणि तेव्हा असं त्यांनी म्हटलं होतं की इमोशनली अटॅचमेंट मधनं आत्म्याचा अनुभव कसा येणार आपल्या मुलांना आपण ओळखतो त्याच्या आतलं तत्व कसं बघायचं तर आपल्याला ते शरीर बाजूला ठेवावं लागेल त्याला ट्रान्सपरंट करून आत बघावं लागेल आणि आतल्या आत्म्याला इमोशनलेस असतो आत्म्याला इमोशन नाही आहेत आत्म्याला मन नाहीये आत्म्याला विचार नाहीयेत आत्म्याच्या दोन तीनच क्वालिटीज आहेत पहिली म्हणजे लव्ह पॉवर विल आणि सेल्फलेसनेस त्याला सेल्फच नाहीये म्हणजे एक असं नुसती ज्योत आता ज्योत ही जर बघितली आपण जर कॅन्डल्स लावल्या वेगळ्या वेगळ्या मार्केटमधल्या व्हरायटी कॅन्डल्स आणून म्हणजे एक जेल कॅन्डल लावली एक काय घरी बनवलेली कॅन्डल लावली एक बाजारातली अंधार झाल्यावर लावायची कॅन्डल लावली एक डेकोरेटिव्ह लावली अशा 50 कॅन्डल जर वेगळ्या वेगळ्या लावल्या तर त्यातली ज्योत जर फक्त बघितली तर त्या ज्योतीवरनं बाहेरची कॅन्डलचं मनात तरी येईल काही की आपल्याला कळेल का ज्योत बघून की अरे नाही ही ज्योत ना
जेल कॅन्डलची आहे. जेल टाईप जेल मटेरियलनी वॅक्स जेल वॅक्सनी बनलेली कॅन्डल असते. त्या कॅन्डलची ही ज्योत आहे. ही बाजारातल्या कॅन्डलची ज्योत आहे. ही घरी बनवलेल्या कॅन्डलची ज्योत आहे. ही गिफ्ट मिळालेल्या कॅन्डलची ज्योत आहे. हे असं कळू शकेल का ही ब्रँडेड कॅन्डलची ज्योत आहे? नाही, ज्योत ही ज्योतच. आणि ती चाहे तेलाच्या दिव्याची असू दे, तुपाच्या दिव्याची असू दे, कॅन्डलची असू दे, गॅसवरची असू दे, कुठलीही अग्नीची ज्योत ही सेमच असते. त्याच्यामध्ये बाहेरचं आवरण कुठेही फरक करू शकत नाही. या कॉन्सेप्टनी जेव्हा आपण समोरच्याला बघू तेव्हा ते इमोशनल आहे, प्रॅक्टिकल आहे, अमकं आहे, ढमकं आहे हे दिसणार नाही. पण हा प्रयत्न करावा लागेल. जमत नाही असं म्हणून तिथेच थांबणं बरोबर नाही. शेवटपर्यंत, शेवटचा श्वास या देहाने घेईपर्यंत प्रयत्न करत राहिलं पाहिजे, जेणेकरून हा जो प्रयत्न करणारा आत्म्याचा स्वभाव आहे तो आत्म्याबरोबर जाईल आणि पुढचा जन्म उत्तम येऊ शकेल आणि त्यातून पुढे प्रगती सुरू होईल. अदरवाईज आपण जर जमत नाही म्हणून जर आत्ताच शस्त्र टाकून दिलं तर अवघड आहे मग. कारण आपण शेवटच्या श्वासाला काय स्थितीत असतो त्या स्थितीला प्राप्त होतो असं सर्व ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत आपण ह्या आध्यात्मिक अभ्यासाची किंवा श्रीकृष्णाच्या गुह्य ज्ञानाची आठवण कशी ठेवणार? तर त्याच्यावर काम करत राहिल्याशिवाय ती आठवण राहणार नाही आपल्या आतमध्ये रुजलेली. आपण जर मध्ये सोडून दिलं ग्रीप त्याची तर ते मागे पडून जाईल आणि 1 मिनिट नाही लागत त्यातला इंटरेस्ट मागे पडून डिस्कनेक्ट व्हायला. म्हणजे भले भले लोक मी बघते की आता माझ्याच सेशन्स मध्ये गेली आता 4 वर्ष झाली मी करते नोएडात असल्यापासून. लोक 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, नाही आता आमची लिंक तुटली, नाही आता आमचा इंटरेस्ट गेला. अरे असा कसा जाऊ शकतो इंटरेस्ट? ज्याच्यामध्ये आपण स्वतः आपण रजिस्टर केलेला आहे प्रोग्रामला, जिथे आपण स्वतः पार्टिसिपेट झालोय, आपल्याला काही जोर जबरदस्ती कोणी केलेलं नाही, तर आपली लिंक कशी तुटू शकते? हे गमतीशीर गोष्ट आहे. पण त्या माणसाला ते ग्रीपच नसते, त्यामुळे तिथे जोर जबरदस्ती करून काही उपयोग नाही. मी म्हणते ठीक आहे, तुमची ग्रीप नाही, तुम्हाला इंटरेस्ट नाही तर चांगली गोष्ट आहे, काय करू शकतो. पण हे असं होतं कारण ही जी त्याचं कारण पण आहे असं की ती जी पर्सनॅलिटी आहे लोअर 3 व्हेइकल्स, त्याचा जोर पॉवर एवढी जास्त आहे की त्या आत्म्याला ना कोणी विचारतच नाही तुला काय पाहिजे. इंटरेस्टनी केलेलं असतं आत्म्यानी. स्पिरिच्युअल फील्डमध्ये लोक पार्टिसिपेट करतात ते आत्म्याच्या इंटरेस्टनी, लोअर व्हेइकल्सच्या इंटरेस्टने अजिबात कोणी करत नाही. आणि स्पिरिच्युअल पाथ सोडून बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पर्सनॅलिटी इंटरेस्ट घेऊन पार्टिसिपेट करते. इथे आत्म्याला कोणी विचारलेलं नसतं. हा दोन्हीतला मेजर डिफरन्स आहे. आणि जेव्हा स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण पार्टिसिपेट करतो, आपलं नाव देतो, तेव्हा आत्म्यानी स्वतःहून नाव दिलेलं असतं ते. पण पर्सनॅलिटीचं काय करायचं? ती फार जड आणि भयंकर हे आहे, चिकट आणि विचित्र वृत्तीची आहे. आणि म्हणून त्याला बघायचं नाही आहे, बाहेरच्या कव्हराला बघायचं नाही आहे. प्लीज प्रॅक्टिस करा. कारण आता इथून पुढे मी काही सांगायला येणार नाही आहे. शेवटचं हे आपलं उद्याचं पुढचं सेशन असेल तर वाया नका जाऊ देऊ, एवढीच तळमळीची प्रार्थना आहे. बाकी काय, मागे तर कोणाच्या लागू नाही शकत. तर ती शेवटपर्यंत हा अभ्यास करत राहा आणि शेवटपर्यंत झटत राहा की कसं आपल्याला परमतत्वाचा अनुभव मिळू शकेल. येथे मनी किंतु नको धरू काही, प्रचित तू घेई स्वानुभवे. स्वतःच्या अनुभवाने प्रचिती घे. जरी माझे बोल होतील अन्यथा, तरी वाहे पार्था आण तुझी. माझे खोटे असतील बोल तर वाहे तुझी आण, ऐसे जे मी म्हणे. शपथ ती घेणे माझीच मी, प्रीतीची ही जात ऐसे असे जाण. लज्जेचे स्मरण होऊ नेदी, एरवी ज्या मज निष्प्रपंच ऐसे. वेद वर्णित असे निसंदेह, ज्या माझा आश्रय लाभला म्हणून. आले साचपण विश्वाभासा, कळी काळा तेही जिंकितेचे साचे. सामर्थ्य आज्ञेचे ऐसे ज्याच्या, सत्य संकल्पी तो देव मी निभ्रांत. साधी विश्वविहित निरंतर.
मग कासयासी आग्रहे करो न वहावया आण हवी ऐसी परिदेवत्वाचे सांडिले मी ब्रीद मज तुझा वेध म्हणोनिया. मी माझा देवत्वाचा आहे बाणा थोरवी आणि ग्रेटनेस बाजूला ठेवून मी तुझ्या ओढीनं तुला सांगतो आहे की तू प्लीज ह्याला सोडू नकोस आणि प्रत्ययास आण, अनुभव घे, स्वतः अनुभव घे असं तो सांगतोय. तुझ्या वेधे झालो जीवसा अपूर्ण, माझ्या वेधे पूर्ण झालासी तू. आपुलीच आण वाहे जैसा राजा, आपुलिया काजा तैसेची है. ऐकोनी हे बोल पार्थ म्हणे देवे, ऐसे न बोलावे अचाट आहे. एक तुझ्या नामे कार्यसिद्धी होय, ऐसाची प्रत्यय असे माझा. तुमचं एकदा नाव घेतलं की सर्व कार्य सिद्धीस जातं असा माझा अनुभव आहे. तुम्ही असं बोलू नका. ऐसे असोनीही स्वमुखे सांगसी, वरी भाक देसी आपुली तू. लीला विनोदासी तुझ्या नाही पार, ऐसा तू उदार कृपानिधे. एकची तो पुरे रवीचा किरण, सारे पद्मवन विकासाया. ऐसे असोनीही जगासी आदित्य, देतसे तो नित्य सर्व तेज. रवीचा म्हणजे सूर्याचा एक किरण, अख्खं कमळांचं बाग फुलवून टाकायला पुरा आहे, पण तरीही तो सूर्य देवता ती सत्य नित्य काम करते आहे आणि तेजानं झळकवून सोडत आहे अख्खं युनिवर्स, अख्खी सोलर सिस्टम. शांतवोनी पृथ्वी भरितो अर्णव, करोनी वर्षाव मेघराज. तेथ चातक तो केवळ निमित्त, तैसाच मी येथे झालो देवा. तुमचा हा कृपा वर्षाव अख्ख्या पृथ्वीवरच्या जीवांना झाला त्याच्यासाठी मी केवळ निमित्त आहे, पण सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. प्रभो उदारा तू तू मज उपदेश, करोनी जगास उद्धरिले. तुझं हे गीताख्यान अनंत काळापर्यंत लोकांना मार्गदर्शन करेल. मी केवळ निमित्त झालो आहे. तव म्हणे देव पुरे हे स्तवन, काय प्रयोजन असे त्याचे. का तारीफ करतोय इतकी. ज्ञान साधने या सुनिश्चय पार्था, माझी सायुज्यता पावसील. सिंधू माझी पडे सैंधवाचा कण, न लागता क्षण विरे जैसा. तया कणा लागी नसेची कारण, कणपणे भिन्न उरावया. तैसे सर्वा ठाई मातेची भजता, आघवे मी होता सुनिश्चय. जसा मिठाचा कण पाण्यात पडला की त्याला फार वेळ नाही लागत, तो त्याचे आउटलाईन विरून जाते आणि तो गायब होऊन जातो पाण्यात. तसं जर तू तुझं सर्वांमध्ये मला बघितलंस तर इतक्या फास्ट तू माझ्यात मर्ज होऊन जाशील, एकरूप होऊन जाशील. वेगळं काही करायची गरज नाही. अहंता निशेष लोपोनी तत्वता, मीच होसी पार्था स्वभावे तू. अहंता काढावी लागेल, मी हे काढावं लागेल. मी हे माझं मूल, हे माझी 2 मुलं 3 मुलं, माझा नवरा, माझी बायको, माझं परिवार, मी काढावं लागेल तिथनं. त्याच्याशिवाय आतलं आत्मतत्व स्वतःच्यातलं आणि दुसऱ्याच्यातलं दिसणार नाही. मी काढावं लागेल. अहंता निशेष मुळात सकट नष्ट करावी लागेल. लोपोनी तत्वता, मीच होसी पार्था स्वभावे तू. कर्मापासोनी या मत प्राप्तीपर्यंत उपाय हे स्पष्ट सांगितले. तुला सगळं सांगितलं, कर्म कसं करायचं आणि मला प्राप्त कसं करायचं, सर्व उपाय सांगितले स्पष्ट करून. प्रसन्नता माझी लाधेल सर्वत्र, मज कर्म मात्र समर्पिता. मग प्रसादे त्या होनी अज्ञानी, जाशील मिळवणी माझ्या रूपी. किती ला सांगतोय तो, कर्म समर्पित कर, कर्म समर्पित कर. हजारदा सांगितलं असेल, मला कर्म समर्पित कर. मग प्रसादे त्या होनी अज्ञानी, जाशील मिळवणी माझ्या रूपी. साध्य साधनाची नुरोनिया वार्ता, मग कृतार्थता पावसील. सर्वात्मका देवा मज समर्पिली, पार्था तू आपुली सर्व कर्मे. पुन्हा एकदा, तेने योगे माझा प्रसाद हा तुझ, लाधला असे आज भक्त राजा. तू माझ्या चरणी समर्पित केलीस कर्म आणि म्हणून तुला हा प्रसाद मिळतो आहे.
अगा पाहू जाता आहे तो रणांगण, येथे ज्ञान कोण उपदेशी. रणांगणात कोणी गीता किंवा ज्ञान द्यायला बसतं का? तिथे तर लढाई करायला जातात लोक. परिप्रसादाच्या बळे धनंजया, कैसा भाळोनिया गेलो तुझ. जेणे होय मज एकाचे दर्शन, लोकोनी अज्ञान स प्रपंच. हे ते हे गीता रूप ज्ञान संयुक्तिक, ज्ञानापरी देख सांगितले. ज्ञान बळे तेणे सांडी तू अज्ञान, मूळ जे कारण धर्म. धर्म अधर्म घडण्यासाठी सगळ्यात मोठं अज्ञान आहे. अधर्मी आपलं कृत्य आणि धर्मामध्ये पण जास्त अडकणं, हे सुद्धा अज्ञानच आहे. आणि ते ज्ञानाने दूर होऊ शकतं. सर्व धर्मात परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. प्रसवली जैसी आशा दुःख राशी, किंवा निंदा जैसी पातकाते. असो हे की जैसे दुर्दैवाच्या पोटी दैन्य ते किरीटी जन्म पावे. तैसे पार्था स्वर्ग नरक सूचक, व्याले धर्माधिक अज्ञान जे. तया अज्ञानाते सांडी तू निशेष, ते येण्याची निर्दोष आत्मज्ञाने. स्वर्ग नरक ह्याच्यात अडकायचं नाहीये, ते सांगतायत ह्याच्या पलीकडे जायचंय. आणि स्वर्ग नरक हे अज्ञानाने क्रिएट केलेलं आहे. तया अज्ञानाते सांडी तू निशेष, त्या सगळ्या भानगडींना सोडून द्या. स्वर्गासाठी धडपड, नरकाच्या भीतीनं कर्म करणं हे सोडून द्यायचं. आणि सर्व कर्म समर्पित करून नुसतं आरामात कर्म करत जायचं. कर्माचा होम हवन आणि यज्ञ करत जायचं. तो मागे सांगितलाय तसा इथे. तया अज्ञानाते सांडी तू निशेष, येण्याची निर्दोष आत्मज्ञाने. घेवोनिया दोर आपुलिया हाती, सर्पाकार भ्रांती सांडावी गा. नातरी सांडावा निद्रा त्यागे सारा, प्रपंच पसारा स्वप्नातील. काविळी पासोन सुटता आपण, चंद्र पीत वर्ण दिसे काय. नातरी मुखाचे संपे कडूपण, देहाते सोडून जाता व्याधी. मावळता सूर्य आटते सकळ, जैसे मृगजळ धनंजया. नातरी समूळ काष्ठची त्यजोन, अग्नी सांडोन जावे जैसे. तैसे धर्माधर्म दाविती जे मूळ, अज्ञान सकळ तेजोनी ते. सगळ्याचं मूळ अज्ञान आहे, त्यामुळे त्या अज्ञानाला दूर करा असं ते सांगतायत. सर्व धर्मातीत स्वभावे निभ्रांत, होई नित्य मुक्त भक्तराया. जाता हरपोन निद्रे सवे स्वप्न, उरतो आपण एकलेच. समूळ अज्ञान तैसे हरपता, राहे स्वभावता मीची एक. मग मी जो एक, तया विण पाही, दुजे नुरे काही भिन्ना भिन्न. तरी सोहम बोधे धनंजया तूही, होई माझ्या ठाई एकरूप. सोहम बोधे, सोहम तो मीच आहे, तो मीच आहे असं करत करत त्याला माझ्या ठाई एकरूप हो असं ते म्हणतात. अगा आपणासी न मानिता भिन्न, माझे एकपण जाणावे गा. दुसऱ्यातला परमात्मा आणि माझ्यातला एकच आहे, एकच शक्ती आहे, एकच कॉन्शियसनेस आहे असं समजून आपण कार्य केलं पाहिजे. तयासीच नाव सुनिश्चय जाण, अनन्य शरण येणे मज. घटाची या नाशे घटाकाश जैसे, स्वभावे प्रवेशे महाकाशी. सर्व भावे पार्था अनन्य होऊन, तैसा तू शरण येई मज. घटाची या नाशे म्हणजे मातीचा घट फोडल्यानंतर त्यातलं जे आकाश असतं, एम्प्टी स्पेस, की बाहेरच्या ऍटमॉस्फिअरच्या एम्प्टी स्पेस मध्ये मिसळून जाते. महाकाश, बाहेरचं महाआकाश, आतलं घटाच्या आकाराचं आकाश, घटाकाश, महाकाश हे एकरूप होऊन जातात. का तर मधला मातीचा जो शेप असतो तो गायब होतो. आणि तसंच आपलं असतं. शरीर हे बाहेरचा घट आहे, आतमधलं आकाश तत्व म्हणजे सोल, आणि बाहेरचा ऍटमॉस्फेरिक एनर्जी, कॉस्मिक एनर्जी ती एकच आहे. मध्ये आपल्याला डिफरन्स करतं, लिमिट करतं ते आपलं शरीर, घट, बाहेरचा आकार घटाचा, मडक्याचा. सर्व भावे पार्था अनन्य होऊन, तैसा तू शरण येई मज. सुवर्णाचा मणी जैसा सुवर्णासी, ना तरी पाण्यासी जैसी लाट. तैसा मज पार्था येई तू शरण, सर्वथा होऊन एकरूप.
येरवी शरण आला वडवाग्नी, जैसा सामावोनी महार्णवी. परी अब्धीहून राहोनी तो भिन्न, तयासी जाळोन टाकू पाहे. तैसे उठूनेदी पार्था भिन्नपण, होई तू संपूर्ण एकरूप. मज ही शरण रिघोनी स्वभावे, मागुते उरावे जीवत्वेची. ऐसे बोलावया बुद्धी सरसावे, तरी धिक्कारावे तिये लागी. दासी लागी जरी राजा अंगीकारी, तरी बरोबरी पावे त्याची. मग मी विश्वेश स्वभावे भेटोन, तुटेना बंधन जीवत्वाचे. असे हीन बोले जरी कोणी, नकोची ते कानी येऊ देऊ. म्हणोनी मद्रूप होनी पांडवा, करणे जी सेवा साच माझी. सहज ती भक्ती करोनिया प्राप्त, साधी परमार्थ येणे ज्ञाने. साधी भक्ती आहे, हा भक्तीचा भाग आहे की सर्वांमध्ये एकरूप असलेलं परमतत्व बघणं, हा भक्तीचा भाग आहे. भक्ती या टेक्निक मधला. सहज ती भक्ती करोनिया प्राप्त, साधी परमार्थ येणे ज्ञाने. मग ताकातून काढिले जे लोणी, जाई ना मिळवणी पुन्हा ताकी. परिसाच्या स्पर्शे लोहाचे सुवर्ण, होता ते गंजोन जाई काय. काष्ठापासून या प्रकटला अग्नी, राहे ना कोंडोनी पुन्हा काष्टी. तैसे अद्वयत्वे अहंता सांडोन, येताची शरण मज लागी. मग धर्माधर्म बंधनापासून, न लागता क्षण मुक्त होसी. अर्जुना भास्कर देखे का अंधार, प्रबोधी गोचर नोहे स्वप्न. तैसा तू मद्रूप होता मी जो एक, सर्वात्मक सर्वातीत. तयावीण दुजे उरावया काही, कारणची नाही पाहू जाता. तुझे पाप पुण्य मीच पंडुसुता, होईन सर्वथा ऐशा रीती. म्हणून तू मनी धरोनी अहंता, धर्माधर्म चिंता नको वाहू. पडता क्षणीच सलील होऊन राहे जैसे. तैसे येता मज अनन्य शरण, सर्व ही होईन मीच तुझे. मानणे आपणा मजहून भिन्न, होय जे कारण सर्व बंधा. तर ते सांगतायत धर्म अधर्माची चिंता नको करू, कारण धर्मयुद्धासाठी तो उभा आहे. आणि मनात अहंकार की आम्ही धर्माच्या साईडनं आहोत, आम्ही अधर्मी कौरवांशी लढाई करतो आहोत, हे सुद्धा आता काही नकोय. फक्त लढाई कर आणि मला समर्पित कर रोजची लढाईचं कर्म, असं ते सांगतायत. की धर्म अधर्माची चिंता आता होऊ नको, कारण पुन्हा त्याच्यानी सेपरेशन क्रिएट करेल की मी असा आणि हे खराब, मी चांगला आणि समोरचे कौरव वाईट, मी सच्चाईच्या मार्गाने चालतोय किंवा सत्याच्या साईडनं, ते असत्याच्या साईडनं. हे दुजे पण येईल, द्वैत मध्ये येईल. आणि म्हणून ही चिंता धर्म अधर्माची सुद्धा आता करू नकोस, आणि आता पूर्णपणे अनन्य शरण होऊन फक्त लढाईचं कर्म कर. तिथे विचारच नकोय तुझे, काही तुझं थिंकिंगच नकोय. मानणे आपणा मजहून भिन्न, होय जे कारण सर्व बंधा. जेव्हा आपण सेपरेट बघतो आपल्यापासून दुसऱ्याला, त्या क्षणाला आपण कर्मबंधनात अडकतो. एकरूप होऊन जेव्हा आपण कर्म करतो, तेव्हा ते सर्वत्र पूर्ण कर्म परमात्म्याला समर्पित होतं. तयाद्वैत भाव रूपी पापातून, सुटशील ज्ञान होता माझे. आणि जेव्हा मी कळतो, माझ्यातला स्वतःच्यातला आणि दुसऱ्यातला परमात्मा कळतो आपल्याला, तेव्हा द्वैत भाव नष्ट होतो आणि त्यामुळे पापातनं सुटका होते. म्हणजे जर आपल्याला कर्मबंधनातून सुटण्यासाठी काय उपाय आहे, तर हा उपाय त्यांनी दिलाय की अनन्य शरण होऊन परमात्म्याला एकरूपता पूर्ण अनुभवास घ्यायची आणि मग कर्म करायचं. दुसऱ्यातही त्याला बघायचं नाही आणि आपल्यातही आपल्याला बघायचं नाही. त्या आपल्या दोघांमध्ये एकच आहे, तो आहे परमात्मा, असं समजून कर्म केल्यानेच तर कर्मबंधनातून सुटका होऊ शकते. दुसरा कुठलाही मार्ग नाही त्यातनं बाहेर पडण्यासाठी. तया द्वैत भाव रूपी पापातून, सुटशील ज्ञान होता माझे. माझ्या ज्ञाने द्वैत लोपता निभ्रांत, अर्जुना तू मुक्त स्वभावे. करोनिया घेई ऐसे माझे ज्ञान, तुझं सोडविन आहे. एका क्षणात तुला मग मुक्त करीन या लढाईच्या कर्मातनं सुद्धा, कारण तू मला समर्पित करते आणि माझ्या एकरूपतेमध्ये कर्म कर. म्हणून निश्चिंत शरण येसाच, मज एकासीच जाणून या. सर्व दृष्टींची या
योगे जो डोळस सर्व देशी वास असे ज्याचा, सर्व रूपांची या योगे रूपवंत देव तो श्रीकांत बोलिला आहे. सावळ्या श्रीकृष्णे मग सकंकण प्रेमे पसरो न सव्य बाहू, भक्त पराज पार्था दिले आलिंगन अनन्य शरण आला जो का. न पावता जेथे परतली वाचा लागेना बुद्धीचा पाड येथे. बोला बुद्धीसी ही या परी अटक ऐसे काही एक असे जे का. तेही तेची पार्था लागी आलिंगन मिशे दिले ऋषिकेशे एकाएकी. हृदय मिळवनिया गेले एक ते उरले तन्मयत्व. देवे आपुली या अंतरीचे ज्ञान अर्जुना लागोन दिले ऐसे. आपणा सारिखे अर्जुनासी केले देह द्वैत भले राखोनिया. जैसा द्वीपे दीप लाविला प्रकाशे आलिंगन तैसे तयाचे ते. आपणा सारिखा देवे केला पार्थ देव भक्त द्वैत न मोडिता. मला आठवतंय आता ही लाईन वाचली मी तेव्हा, हृदय मिळवून या गेले एक ते उरले तन्मयत्व. जनार्दन स्वामींना पत्र लिहिलं होतं की, आणि ह्याच सेम लाईन्सचा तुकाराम महाराजांचा एक अभंग पण आहे तुकाराम गाथेमध्ये. हृदय एक झाले असं काहीतरी, मला आता ओळी आठवत नाहीयेत. आणि जनार्दन स्वामींना गुरूंना मी मागणी केली होती की हे जे 4 लाईनीत लिहिलेलं आहे हे व्हावं. आता वेगळं पण राहणं मला अशक्य होत आहे. हृदय मिळवनिया गेले एक ते उरले तन्मयत्व. देवे आपुलिया अंतरीचे ज्ञान अर्जुना लागोन दिले ऐसे. आपणा सारिखे अर्जुनासी केले देह द्वैत भले राखोनिया. जैसा दीपे दीप लाविला प्रकाशे आलिंगन तैसे तयांचे ते. हे हे करा. आता वेगळं जगणं, वेगळं अस्तित्वाने जगणं अशक्य आहे. अशाच अर्थाचा तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये त्यांचा एक अभंग आहे. हृदय एक झाले, म्हणजे डायरीत लिहिला असेल, सांगेन परत कधीतरी. तर ते सेम त्यांनी पण म्हटलेलं आहे पांडुरंगाला की आता बास झालं, आता वेगळं ठेवणं बास झालं, आता हृदय एक होऊन जाऊ दे, म्हणजे एकरूपता अद्वैत स्थिती येऊ दे. जैसा दीपे दीप लाविला प्रकाशे आलिंगन तैसे तयाचे ते. आपणा सारिखा देवे केला पार्थ देव भक्त द्वैत न मोडिता. तेव्हा पार्थासी जो आता काय न मोडिता केला, देव आणि भक्त हे द्वैत, म्हणजे असं काही झालं नाही की तो देव बनला आणि त्याला देवस्वरूप प्राप्त झालं. किती किती टेक्निकली लिहिलेलं आहे. आपणा सारिखा देवे केला पार्थ देव भक्त द्वैत न मोडता. तो देव आहे आणि हा भक्त आहे, हे पायरी न तोडता द्वैताची एक केलं त्यांनी, स्वतःला एकरूपता दिली त्याला. किती सुंदर लिहिले ही लाईन. तेव्हा पार्थासी जो स्वानंदाचा पूर लोटला अपार एकाएकी. तया माझी देव बुडोनिया ठेला थोर जरी झाला सर्वव्यापी. सिंधू लागे सिंधू भेटावया आला भेटताची झाला दुणा जैसा. मग वाढू लागे आकाशापर्यंत तैसे झाले येथ आलिंगनी. स्वानंदैक रस वाढला अपार नावरे साचार दोघांसीही. तया दोघांचे ते एकत्र मिळणे जाणावे कवणे यथार्थत्वे. काय सांगू फार नारायणे देवे कोंदले आघवे चराचर. सर्वाधिकाराचे स्थान जे पवित्र एक मूळ सूत्र वेदांचे जे. तेहे गीताशास्त्र ऐशा परी येथ श्रीकृष्णे प्रकट केले देखा. अहो येथे गीता वेदा कैसी मूळ विस्मय म्हणाल ऐसे जरी. तरी उपपत्ती ऐका सुविख्यात आशंका रहित व्हाल जेणे. जयाच्या निश्वासी जन्मा आले वेद तो हा सत्यसंध भगवंत. ज्याचे संकल्प नेहमीच सत्य ठरतात असा परमात्मा भगवंत. आपुलिया मुखे प्रतिज्ञापूर्वक शास्त्र अलौकिक बोलिला आहे. त्यांनीच जन्माला घातलेत वेद आणि त्यांनीच ते आपल्या तोंडाने पूर्ण वर्णन केलेलं आहे. म्हणून या वेदा गीता मूळभूत बोलणे उचित होय ऐसे. आणि कही एक येथे उपपत्ती तीही तुम्हा प्रती सांगू आता. न पावता नाश स्वरूपे साचार विलीन विस्तार जेथे ज्याचा.
तेची त्याचे बीज ऐसे म्हणो येते, बीजी सामावते झाड जैसे. कांड त्रयात्मक शब्द ब्रह्म जैसे. कर्म, उपासना आणि ज्ञान यांनी युक्त असे वेद. कांड त्रयात्मक शब्द ब्रह्म जैसे. सूक्ष्म रूपे वसे गीते माझी. म्हणून श्री गीता गमे वेद बीज, कोणाही सहज मानेल हे. अलंकार रत्नी शोभते सर्वांग, तैसे तिन्ही भाग वेदांचे ते. गीते माझी भले उमटले जाणा, कर्म उपासना आणि ज्ञान. आता कांड कोठे कोणते ते स्पष्ट, डोळा दिसे नीट ऐसे दाऊ. प्रथम अध्यायी प्रस्ताव तो साचा, शास्त्र प्रवृत्तीचा गीतेचिया. द्वितीय अध्यायी सांख्यतत्व भले, सारांश दाविले विवरोनी. ज्ञानप्रधान हे सांख्यशास्त्र, असे सांख्यशास्त्र सर्वथा स्वतंत्र मोक्षदानी. एवढीच येथे सूत्ररूपी खुणा दाखविली जाणा अध्यायी या. मग अज्ञाने जे जीव झाले बद्ध, तया मोक्ष पद लाभावया. तृतीय अध्यायी देखा कर्म मार्ग, आरंभ तो चांग साधनेचा. देह अहंकारे सर्वथा तो ते बद्ध, म्हणून प्रमाद न करिता. काम्य निषिद्धा ते सांडोनिया येत, तयांनी विहित आचरावे. नित्य शुद्ध भावे कर्म आचरावे, निर्णय जो देवे ऐसा केला. कर्मकांड भले तेची जाणा येथ, तृतीयाध्यायात सांगितले. नित्य नैमित्तिक कर्मेस आवश्यक होतील मोचक कैशारीती. अपेक्षिती ऐसे मुमुक्षु जे कोणी, गेले ओलांडोनी बद्धावस्था. तयांसाठी देवे ब्रह्मार्पण योग, सांगितला चांग विवरोनी. देह वाचा मने नित्याधिक येथ, तैसे जे विहित निपजले. ईश्वरासाठीच सर्व ते करावे, ऐसे वासुदेवे निवेदिले. कर्मयोगे कैसा भजावा ईश्वर, बरवा विचार बोलिला हा. चतुर्थ अध्यायी अखेरीपासून ऐसे विवरण आरंभिले. तेची विश्वरूप दर्शनापर्यंत 8 अध्यायात संपविले. कर्मयोग. कर्मे कैसा ईश भजावा साचार, बोलिला हा प्रकार हा जो साच. तेची गीते माझी उपासना कांड, दावितो उघड बोलोनी हे. भक्तीनेच ईश प्रसाद लाभोन, संप्रदाय खूण श्री गुरुची. जे का सत्य ज्ञान कोवळे अद्वय, तयाचा प्रत्यय येऊ लागे. अंतरी ते ज्ञान ठसावे म्हणून, कृपाळू होऊन भगवंते. अद्वेष्टादी आणि अमानित्वादिक लक्षणे प्रमुख सांगितली. म्हणून अध्याय 12वा ही भला, सहजे गणिला ज्ञानकांडी. यापरी 12व्या अध्यायापासून अध्याय धरून 15वा. चोहो माझी ज्ञान फल पाकसिद्धी, वर्णिली क्षरादी निरूपणे. परमात्म दर्शन आहे पूर्ण 12व्या अध्यायापासून. ऐशापरी 4 अध्याया माझारी, श्रीहरी विवरी ज्ञानकांड. म्हणून ही गीता साजिरी श्रुतीच, निरोपिते साच कांडत्रय. गीता श्लोकरूपी रत्नांची भूषणे, लेईली श्रुतीने ऐसे जाणा. आपुले जीवन करावे सफळ, साधोनिया फळ मोक्षरूप. जीवा लागी सांगे कांडत्रयात्मक, श्रुती हेची एक गरजोनिया. तया मोक्षाचे जे साधन हे ज्ञान, तेथे प्रतिदिन वैरज्याचे. दोष ते दंभादी अज्ञानजनित, षोडशाध्यायात सांगितले. तया ते जिंकावे सांगाती तो एक, घेऊनी रक्षक शास्त्ररूप. सप्तदशाध्यायी ऐसाची संदेश, देई ऋषिकेश सर्वा लागी. ऐसे 17ही अध्यायात साच केले श्रुतीचेच निरूपण. तया सर्वांचाही जेथे तात्पर्यार्थ साकल्य यथार्थ सांगितला. तो हा 18वा सर्व अध्यायांचा कळसची साचा देखा येथे. श्रीमद भगवद्गीता नामे हा प्रबंध, मूर्तिमंत वेद ऐसे जाणा. सर्व ज्ञानाचा हा महार्णव भला, उदार्ये आगळा वेदाहून. होय जरी वेद स्वभावे संपन्न, तरी तो कृपण ऐसे वाटे. ब्रह्म क्षत्रियादी 3 वर्णासीच अधिकारसाच असे येथे. परी नारी शूद्र अंत्यजाती योनी,
लागेना तो कानी तयाची या. म्हणून ते न्यून फेडावया लागी प्रकटला जगी गीता रूपे. भवदुःखातून सुटावया आता कोणीही श्री गीता उपासावी. श्रवणाच्या मिशे गीता शिरेकानी अर्थरूपे मनी प्रवेशे ही. जपाची या मिशे मुखांतरी राहे सुसेव्य ही आहे सर्वांसीच. सगळ्यांसाठी भगवद्गीता बेस्ट सोल्युशन आहे साधनेचं, की ती कशाही स्वरूपात आपण धारण करू शकतो. जो का उपासक गीता पाठ जाणे संगती राहणे तयाची या, किंवा गीता ग्रंथ लिहोनिया शुद्ध ठेवणे सन्निध आपुलिया. ऐशा ऐशा मिशे गीता रूपे वेद कैवल्याच्या शुद्ध सुखाचेच. घाली तसे सर्वा सदा सदा वर्त येथे बाजारात संसाराच्या. अंतरिक्षा माझी माराया भरारी किंवा भूमीवरी राहायासी. सूर्यप्रकाशाते वावरावयास आवार आकाश असे जैसे. तैसे निवडी का उत्तम अधम सदा पाहे सम सेवकांसी. एकची कैवल्य देवोनी निभ्रांत गीता करी शांत सर्वांसीच. यापरी मागील आक्षेपा भिवोन पोटी प्रवेशून गीतेची या. सर्वांसी सुसेव्य म्हणून गोमटी वाढविली कीर्ती वेदे आता. सुसेव्य जो वेद तीही मूर्त गीता भगवंते पार्था सांगितली. वासराच्या लोभे दूध देई गाय परी होय सोय सर्वांचीच. तैसा अर्जुनाच्या निमित्ते साचार जगाचा उद्धार झाला आज. चातकाच्या साठी होय मेघवृष्टी तेथ सर्व सृष्टी शांत होय. पद्मिनीचा भाव अनन्य पाहोनी उगवे तरणी वेळोवेळा. तेथ त्रैलोक्याच्या दृष्टीसी आगळा सुखाचा सोहळा होय जैसा. तैसे पार्थाची या निमित्ते करोन गीता प्रकटोन भगवंते. संसारा एवढे थोर ओझे साचे टाकिले जगाचे फेडोनिया. सर्व शास्त्ररूपी रत्नाचे सुतेज अखंड सहज प्रकटिता. नव्हे का श्रीकांत मुख आकाशीचा सूर्य चिहासाचा गीता रूप. पावन ते कुळ ज्या कुळी जन्मून ज्ञाना ह्या अर्जुन पात्र झाला. धन्य तये गीता शास्त्राचे सुंदर बांधिले आवार जगा लागी. असो आलिंगने भगवंती भला मिसळून गेला होता पार्थ. परी तया लागी सद्गुरु श्रीकांते आणिले मागुते भानावरी. म्हणे मग म्हणे गीता शास्त्र हे पांडवा सांगे तुझ्या जीवा मानले का. पार्थ म्हणे कृपा आपुली म्हणून शास्त्र हे गहन आकळले. विरळाच भोग जोडिल्याचा घडे दैवे ठेवा जोडे जरी पार्था. क्षीरसागराचे सायासे करोनी मंथन दैवी दैत्य. मिळविले फळ अमृता समान परी ते जतन नाही केले. म्हणून ते झाले अमृत असोन मृत्यूसी कारण असुरांच्या. लाधले निधान भोगून येणे येथ तरी विपरीत ऐसे होय. भूपती नहुष स्वर्गाधीश झाला परी भांबावला आचरणी. म्हणून सर्पत्व पावला तो काराय नेणसी हे काय धनंजया. नहुष म्हणजे पार्वती आणि महादेवांचा जावई, मुलीचा नवरा. आणि त्याला त्याचं पुण्य इतकं वाढलं की तो स्वर्गाधिपती झाला. इंद्राची जागा त्याला मिळाली. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी कुकर्म केलं त्यामुळे त्याला शाप मिळाला. कोण होते ते दुर्वासांकडनं. आणि दुर्वासांनी शाप दिल्यावर पुन्हा सर्पत्वाला गेला. म्हणजे काय दैव देत आणि कर्म नेत तसं. म्हणून सर्पत्व पावला तो राय नेणसी हे काय धनंजया. थोर पुण्य आज झालासी तू पात्र शास्त्र हे पवित्र ऐकावया. तरी स्वीकारोनी संप्रदाय याचा शास्त्रार्थ हसाचा अनुष्ठी हो. आणि म्हणून आपल्याला नशिबानं पूर्वपुण्याईनं आज अभ्यास करायला मिळाला. पण त्याला धारण करणं आचरा अनुष्ठी हो. शास्त्र हा साचा अनुष्ठी हो. संप्रदाय याचा स्वीकारून ह्या गीतेचा संप्रदाय म्हणजे पद्धती त्याचा स्वीकार करून शास्त्रार्थ
कर्म करून आचरणात आणून समजून घ्या असं ते सांगतात. स्वीकारा त्याला. गुरु संप्रदाय स्वीकारिल्याविण ह्याचे अनुष्ठान करू जासी. परिणाम तरी होईल अर्जुना अमृत मंथना सारिखा गा. गोमटी दुधाळू दैवे जोडे गाय तरी काय होय तेवढ्याने, की कैसी तिची धार काढावी हे कळे तरीच ते मिळे दूध तिचे. तैसा श्री सद्गुरु होऊनी प्रसन्न शिष्यासी संपूर्ण विद्या देई. तरी संप्रदाये उपासिली जाय तरीच ती होय फलद्रूप. उपासना केल्याशिवाय जरी आता आपण अगदी एक एक अक्षराचा शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला, पण त्याला जर रेग्युलर बेसिस त्याचा अभ्यास नाही केला तर ती फलद्रूप होणार नाही, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून सतत करत राहिलं पाहिजे. म्हणून या शास्त्री स्वभावे यथार्थ असे जो उचित संप्रदाय तोची विवरून तुझ सांगू आता ऐक पंडुसुता अत्यादरे. इदम ते नातपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशु श्रुषवे वाच्यम न च माम योभ्य सूयती. तरी तुझ हे जे गीताशास्त्र भले आस्थेने लाभले आज येथे, ते तू सर्वथैव नको धनंजया तपोहीनाची या कानी घालू. किंवा कोणी झाला तपोनिष्ठ भला परी होय ढिला गुरुभक्ती. तरी तया लागी तैसा मानी त्याज्य वाळीला अत्यंज वेदी जैसा. आता काय आहे, हे आपल्याला ज्ञान मिळालं म्हणून कोणाला सांगायला जायचं नाहीये. हे मागेही मी सांगितलेलं होतं की ज्याच्यामध्ये भक्ती नाही, ज्याच्यामध्ये साधना करण्याचं सामर्थ्य नाही, इच्छा नाही, बुद्धी नाही, विचार नाही, इन्क्लिनेशन नाही, अशा व्यक्तीला हे काही सांगण्यात अर्थ नसतो. तिथे पालथ्या घड्यावर पाणी असतं आणि त्याच्याने आपलंही पतन होतं अननेसेसरीली सांगितल्यामुळे. आणि म्हणून ते कोणालाही अयोग्य व्यक्तीला सांगायला जाऊ नका आपल्याला कळलं म्हणून. त्याच्यासाठी त्यांचं कार्मिकली एंटायटलमेंट असावी लागते त्यांच्याकडे, समोरच्याकडे. त्यामुळे ते जर नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. नातरी कावळा वृद्ध जरी झाला घाली ती ना त्याला पुरोडाश. तैसी नेदी गीता तापसा लागून गुरुभक्तीहीन असे जोका. जिथे गुरुची भक्ती नाही आहे, जिथे समर्पण नाही आहे, जिथे म्हणजे झुकण्याचं, लीन होण्याचं, खाली नम्र होण्याची वृत्ती नाही आहे, अभ्यास करण्याची तयारी नाही आहे, अशा कुठल्याही व्यक्तीला, हीन व्यक्तीला हे ज्ञान देऊ नका सांगितलंय. किंवा तपोनिष्ठ असोनी बरवा गुरु आणि देवा भजे नित्य. आता माझा अनुभव असा आहे ह्या अख्ख्या 2 वर्षांच्या काळात की बरोबर योग्य व्यक्तीच टिकल्या ह्याच्यात, बाकीचे आपोआपच गळून गेले. तो त्याची काळजी घेतोय वर बसून. त्यामुळे हे अक्षरशः बोललं आहे हे सत्य ठरतंय. तैसी नेदी गीता तापसा लागोन गुरुभक्तीहीन असे जोका. किंवा तपोनिष्ठ असोनी बरवा गुरु आणि देवा भजे नित्य. परी ऐकावया नाही उत्सुकता तयासी ही गीता नको सांगू. त्यांनी पाक सगळ्यांना काउंट केलंय, कोणाकोणाला नाही सांगायची, ज्यांना उत्सुकता नाही ऐकण्याची, अभ्यासाकडे लक्ष द्यायची उत्सुकता नाही, बाकीच्या प्रपंचाला महत्व तिथेही ती सांगू नका. तप आणि भक्ती माझी उणा नोहे परी ऐकाया हे अपात्र तो. जिथे तप करण्याची तयारी नाहीये आणि भक्ती नाहीये. छिद्रावीण मोती असो कांतीयुक्त काय धागा त्यात प्रवेशेल. किती सुंदर उदाहरण आहेत. सागर गंभीर कोण हे नाकारी वाया जाय परिवृष्टी तेथे. तृप्त झाला त्यासी वाढवणी दिव्यान्न वाया दवडो न टाकावे गा. ज्यांचे कप भरलेले असतात, मला खूप कळतं असं जिथे असतं, सागर भरलाय तिथे पाऊस पडून काही उपयोग नाही, तो वाया होणार. किंवा दगडावर पाणी ओतूनही काही उपयोग नाही, आत जाणार नाही येते. तसे पण असतात लोक, त्यांनाही काही ज्ञान द्यायला जाऊ नका. त्याहुनी देवोनी तेची भुकेल्यासी कान अवदार्यासी दाखवावे. जो भुकेला आहे ज्ञान मिळवण्यासाठी त्याला खूप द्या, पण ज्यांचे भांडी भरलेली आहेत ज्ञानानी
अहंकाराने त्यांना अजिबात देऊ नका. म्हणून योग्यता असो हवी तैसी, परी नाही ज्यासी श्रवणेच्छा. तया कौतुकेही नको देऊ गीता, सांगू किती आता धनंजया. ते त्यांना लिमिटेशन घालून देत आहेत की तुला कळलं म्हणून सगळ्यांना आता सांगू नकोस. कोणाकोणाला नाही सांगायचं ते सांगतायत आणि कोणाला द्यायचं हेही त्यांनी सांगितलंय. रूपाचा सुजाण जरी झाला डोळा, तरी परिमळा जाणे काय. सर्वथा जे योग्य जेथे असे साच, सफळ तेथेच होईल ते. या शब्दांवरनं अक्षरशः लक्षात घ्या की आपल्याला हे मिळालं याचा अर्थ आपण कशाला तरी एंटायटल्ड आहोत. आपल्याला मिळण्यासाठी आपलं तेवढं कर्म आहे. मग पुढे मेहनत का नाही घ्यायची, घासायचं का नाही अजून आपल्या वृत्तींना, आपल्यातल्या मीपणाला त्याच्यावर काय कटिंग आणि हे ते आपल्या पर्सनॅलिटीचं करणं किती आवश्यक आहे. जर इथपर्यंत येऊनही आपलं झालं नसेल तर त्याला कंटिन्युअस काम करणं आवश्यक आहे, सोडून द्यायचं नाहीये. म्हणून तपस्वी गुरुदेव भक्त, परी नाही जेथ श्रवणेच्छा. तरी तयासी हे नको देव शास्त्र, वाळावे अपात्र म्हणून ते. किंवा तपोभक्ती संपन्न जो झाला, श्रवणी ही ज्याला उत्कटेच्छा. परी गीता शास्त्र निर्मिता मी देव, नारायण सर्व लोकशास्ता. तया मज आणि माझ्या संतजना, निंदिती हेलना करोनी जे. तेही गीताशास्त्र ऐकावया पार्थास, अपात्र सर्वथा ऐसे जाणं. दुसऱ्यांच्या बद्दल वाईट अवहेलना करणारे, संतजनांबद्दल वाईट बोलणारे त्यांना सुद्धा हे सांगू नका. दीपाविण रात्री ठाण दिवी जैसी, सामुग्री ती तैसी त्यांची सर्व. शरीर तरुण गोरे सालंकृत, परी विरहित प्राणे जैसे. सुवर्ण मंदिर बांधिले सुंदर, परी सर्पे द्वार अडविले. नातरी दिव्यानं असावे चोखट, परी काळकुट माझी जैसे. किंवा बाहेरून जरी मैत्री दाट, अंतरी कपट परिपूर्ण. तैसी तपभक्ती मेधा त्यांची जाण, निंदिती जे कोण मज लागी. असो तपी भक्त मेधावी सर्वथा, निंदी माझ्या भक्ता किंवा मज. तरी धनंजया नको देऊ त्यास, शास्त्रासी या स्पर्श करावया. अगदी सुवर्णाचं मंदिर बांधलंय, दरवाज्यात साप बसलेला आहे, कोणी जाऊ नाही शकणार त्या मंदिरात. उत्तम दिव्यानं बनवलंय पण त्याच्यात काळकूट म्हणजे विष कालवलेलं आहे. तर तेही अन्न कितीही चांगलं असलं तरी त्याचं युजलेस आहे ते. तसंच तैसा तपभक्ती मेधा त्याची जाण, निंदिते जे कोण मज लागी. अगदी तप भक्ती सगळं आहे आणि उत्तम मेधा म्हणजे बुद्धी, धारणा शक्ती, म्हणजे बुद्धीची काय म्हणतो धार पण तेज आहे. असा जरी असला, तपस्वी असला, भक्त असला, बुद्धी तेज असली, ज्ञानी असला, तरीही जर तो निंदा करत असेल माझी किंवा माझ्या भक्तांची, तर त्याला हे ज्ञान देऊ नको. गीतेचं अध्याय आणि शास्त्र अभ्यास त्याला होणारच नाही. हा एका दृष्टीनं श्रीकृष्णाने केलेला गीताशास्त्रासाठी प्रोग्रॅम आहे. कळतंय का? त्यांनी प्रोग्रॅमिंग केलं या गीतेच्या अभ्यासाला. प्रोग्रॅमिंग म्हणजे त्यांनी इंटेन्शन टाकलेलं आहे श्रीकृष्णाने की हे कोणाला मिळणार आणि कोणाला पात्रता नाही, कोणाच्या नशिबात असणार नाही असा अभ्यास. हे लिटरली प्रोग्रॅमिंग केलंय भगवद्गीतेला. बहु बोलू काय निंदक सुजाण, ब्रह्म्या ही समान जरी झाला. तरी कौतुके ही तया निंदकास, नको उपदेश करू याचा. म्हणून तपाच्या दृढ पायावर भक्तीचे मंदिर उभारिले, आणि श्रवणेच्छा रूपी दार पुढे सताड उघडे असे नित्य. तपाच्या दृढ पायांवर भक्तीनं मंदिर उभारलेलं आहे, म्हणजे तिथे प्रेम आहे. तिथे तप म्हणजे मेहनत करण्याची ताकद आहे आणि श्रवणाची इच्छा आहे. कान उघडे आहेत ऐकण्यासाठी, रिसीव्ह करण्यासाठी. अनिंदा रत्नांचा सुंदर कळस जया मंदिरास चढविला, जो कधीही दुसऱ्याची निंदा करत नाही, जो काय म्हणतो आपण व्हर्च्युअस आहे, जो व्हर्च्यूज न फॉलो करतो, आपले अष्टांगातले यम नियम दिले आहेत, ज्याला त्यांनी धारण केलेलं आहे, अशा व्यक्तीला तू दरवाजे ओपन करून पूर्ण ज्ञान दे असं सांगितलेलं आहे. य इदम परमम गुह्यम मद्भक्तेष्व विधास्यती.
भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशया ऐशा तू निर्मळ भक्तालयी थोर गीतारत्नेश्वर प्रतिष्ठिहा मग जगा माझी माझी या तोलाचा होशील तुसाचा प्रज्ञावंत अ उ म ह्या तीन मातृकांच्या कुशे होता गर्भवासी सापडला ओंकार एकाक्षर रूपे अ उ म एकाक्षर रूपे ओंकार सहज असे मूळ बीज वेदांचे जो म्हणून मागे पण मी अनेकदा सांगितलंय आपण जो काही काय म्हणतो आपण बोलतो किंवा आपण मंत्र दिलेला असेल त्याचं उच्चारण करतो ते प्रत्यक्ष शब्दब्रह्म आहे. प्रत्येक अक्षर आणि साऊंड हा शब्दब्रह्म ओंकाराचा फॉर्म आहे. त्यामुळे फार जपून आपण वापरला पाहिजे तो तोंडातला शब्द. एकाक्षर रूपे ओंकार सहज असे मूळ बीज वेदांचे जो तयाचाची वेल विस्तार वाढला गीता रूपे भला ऐसे जाण किंवा श्लोकरूपी फुली फळी पाही जणू गायत्री ही प्रफुल्लित अगा भेटवावी अनन्य जीवन बाळका लागोन माता जैसी गायत्री मंत्राचे रहस्य ही गीता तैसी माझ्या भक्ता मिळावी जो भक्तांची गीतेशी करील जो भेटी होय तो देहांती मद्रुपीच गायत्री मंत्राचं रहस्य या गीता म्हणजे ती एनर्जी शब्द ब्रह्माची एनर्जी सूर्य देवता आपल्या कॉस्मिक हे सोलर सिस्टमचा गॉड आपल्या युनिवर्सचा गॉड सूर्य आहे. सूर्य देवता ते सगळ्या शक्ती भगवद्गीतेच्या एकेका अक्षरामध्ये दडलेल्या आहेत. भक्तांच्या गीतेशी करील जो भेटी होय तो देहांती मद्रुपही तो 100% अभ्यास करेल तो मला प्राप्त करेल असं ते सांगतायत. आपण इथून पुढच्या वेळेला घेऊया. आपण थांबूया इथे. आता एक त्यांचा नवीन चारा एक्स्ट्रॉर्डिनरी ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट सांगते. ठीक आहे. हम्म आपल्या म्हणजे आपले जे लेयर्स आहेत 7 लेयर्स आहेत त्याच्यामध्ये हायर मेंटल प्लेनच्या ही वर जस्ट हवं तर पुढच्या वेळेला मी ते 7 लेयर दाखवीन एक स्लाइड. तिथे एक लोटस आहे लोटस आणि त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या पाकळ्या आहेत नॉलेज पेटल्स लव्ह पेटल्स अँड सॅक्रिफाईस पेटल्स. ठीक आहे. जसं आपण अभ्यास करत जातो तशा त्या आपल्या एक एक पेटल ओपन होत जाते म्हणजे नॉलेजची 3 पेटल्स आहेत. 3 नॉलेजच्या पेटल्स म्हणजे पाकळ्या 3 लव्ह प्रेमाच्या पाकळ्या आणि 3 सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाच्या पाकळ्या अशा त्या 3 म्हणजे 9 पाकळ्या आहेत एकाच्यात 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 आत अशा आणि सेंटरला त्याचं म्हणजे हिरा किंवा बर्ड जी आहे सेंटरची ती पॉवरफुल एनर्जीचं सेंटर आहे ते कमळाचं. तर आपण जसा जसा अभ्यास करत जातो त्या अभ्यासाच्या मार्गातनं आणि त्या अभ्यासाच्या प्रोसेसमधनं ह्या पेटल आपली एक 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 करत ओपन होत जातात. म्हणजे नुसतं नॉलेज म्हणलं तरी 3 प्रकारचं नॉलेज म्हणजे लोअर लेवलचं मीडियम लेवलचं आणि इंटेन्स हायर लेवलचं ऍडव्हान्स नॉलेज असं करत करत त्या एक 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 पाकळी ओपन होते. प्रेम प्रेम म्हणजे स्वतःबद्दल प्रेम आपल्या फॅमिलीबद्दल प्रेम आणि मग अनकंडिशनल लव्ह म्हणजे सर्व जीवांसाठीचं प्रेम. तर तसा तो प्रेमाची पेटल पण ओपन होत जाते म्हणजे पाकळ्या एक एक ओपन होतात. आणि सॅक्रिफाईस पहिला सॅक्रिफाईस आपण आपल्या फॅमिलीसाठी करतो मग कदाचित आपण आपल्या समाजासाठी करतो किंवा जॉबमध्ये असताना एक सॅक्रिफाईस होतो. आणि सॅक्रिफाईस म्हणजे स्वार्थापोटी सॅक्रिफाईस नाही त्याग हा पूर्णपणे अर्थाने त्याग. आणि मग एक स्टेज येते की अननोन लोकांसाठी पण त्यागाची भावना म्हणजे ते त्याग म्हणजे सर्व्हिस सेवाभाव आणि सॅक्रिफाईस हा सेवेकडे नेतो सेवा करण्याकडे नेतो. तर ते सॅक्रिफाईस म्हणजे सेवा करण्याचे पेटल्स ओपन होतात आपल्या म्हणजे आपली हे वाढत जाते पहुंच वाढत जाते म्हणजे आपला काय म्हणतो डायमीटर आपला वाढत जातो प्रेमाच्या बाबतीत नॉलेजच्या बाबतीत आणि सर्व्हिसच्या बाबतीत सॅक्रिफाईसच्या बाबतीत. अशी ही आपली स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होत असते. आत्म्याचं कमळ जे आत्मा नावाची चीज आहे त्याचं कमळ त्याच्यामध्ये या 3 अशा 9 पेटल्स आहेत. प्रेमाच्या प्रेम लव्ह
नॉलेज आणि सॅक्रिफाईस, आणि त्या ग्रॅज्युअली आपल्या साधनेमध्ये ओपन होतात. आणि ते पूर्ण कमळ जेव्हा पूर्ण फुलतं, तेव्हा आतलं हिरा माणिक जे सेंटरचं आहे ब्रह्मतत्व, ते असं निखरून वर येतं, कारण ते बंद आहे आतमध्ये पाकळ्यांच्या आत. ते हळूहळू कमळ फुलत जाणार तसं ते आतलं तत्व बाहेर येतं. ह्या पद्धतीनं आपली ग्रोथ होत असते, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. आणि म्हणून त्या पाकळ्या थोड्याशा एफर्टनी नाही, सतत एफर्टनीच त्या पूर्णपणे खुलतात. नाही तर खुललेली परत बंद होण्याची पॉसिबिलिटी असते, तर सतत प्रयत्न नाही राहिले तर. म्हणून ते सतत कंटिन्युअस प्रोसेसमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि कंटिन्युअस प्रोग्रेस करणं फार आवश्यक आहे. आणि हे मेंटल लेवलच्या वरच्या हायर मेंटल प्लेनवर ते आपला ते कमळ आहे आपल्या प्रत्येकाचं, आपलं आपलं. आणि तिथे ते ओपन होत असतं. आणि म्हणून थांबायचं नाहीये. पहिल्या दिवसापासून मी सांगते, थांबायचं नाहीये. जे आपले सेशन नाही थांबणार हा भाग वेगळा, किंवा अभ्यास थांबला नाही हा भाग. तुम्ही इंडिव्हिज्युअली थांबायचं नाहीये. कारण आतमधनं प्रोसेस चालू पाहिजे. बाहेर अभ्यास चालू राहू दे नाही राहू दे, मध्ये वेळ लागू दे नाही लागू दे, आतनं तुमचा अभ्यास चालू राहायला पाहिजे. तिथे खंड नाही पडला पाहिजे. हे खूप आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीनं जर तयारी केली तर हे तुमचे पेटल्स हळूहळू ओपन होत जातील आणि पुढचे पुढचे मार्ग आपणे आप समोर येतील. या पद्धतीनं साधकाची प्रगती होत असते. ठीक आहे, एवढं सांगून मी थांबवते. लीना, हा काकू. लीना, अं, हा, बोला. तू आता वेगळी वाट आम्हाला दाखवलीस. कारण त्या वाटेचं काही कल्पना पण नव्हती की तू आम्हाला ह्या वाटेवर घेऊन जाशील. खरंच अगदी, आणि ह्या वयात म्हणजे अगदी छान आहे. खरंच तुझे खूप खूप धन्यवाद. ही विलक्षण प्रवास आहे हा, म्हणजे खूप जास्त त्याची सोबत आपल्याला बरोबर. सगळ्यांना. नाही, आणि कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आपण त्या प्रवाहात जाऊ म्हणून. तुझ्यामुळे हे सगळं साध्य झालं. खरंय ते. तू माध्यम आहेस याचं, तू माध्यम आहेस. कारण आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आत्मा काय 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 काहीच कल्पना नव्हती ना. तू खरंय. आम्हाला इथपर्यंत पोहोचवलंस. कळलं. हा. खूप 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 छान. धन्यवाद तुझे. आणि कोणाला काही बोलायचंय का? ताई, आता खरं म्हणजे शेवटच्या सगळ्या ह्याच्यावरती आपण मोस्टली पुढच्या वेळेस आपला हा प्रवास इथे म्हणजे संपलेला असेल, भगवत अभंग ज्ञानेश्वरीचा. हम्म. पण, हे सगळं खरंच खूप विलक्षण आहे, खूप विलक्षण आहे. हम्म. म्हणजे माझं तुझ्याशी जोडलं जाणं एक अगदीच काय म्हणू, एका ग्रुपवरती सहज तो मेसेज वाचला जाणं, तेव्हा ज्ञानेश्वरी विषयीचे काही अ, मनात विचार रेंगाळत होते आणि मी काही पूर्ण वाचलंही नव्हतं. मी फक्त अभंग ज्ञानेश्वरी असं वाचलं आणि मला असं झालं की अरे, आपल्या मनात ज्ञानेश्वरी जाणून घेण्याचे विचार चालू आहेत आणि हा अचानक आलेला मेसेज आहे. तर बघू हे कोण आहेत आणि आपण म्हणजे जॉईन होऊन बघू. हम्म. आणि पहिल्याच सेशनला जेव्हा तू म्हटली होतीस की ग्रंथ हे रोजच्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला कसं ते ज्ञान इम्प्लिमेंट करायचं, एक्झिक्यूट करायचं, ह्याच्यावर माझा भर असेल येणाऱ्या पुढच्या सगळ्या सेशन्स मध्ये. त्या हम्म. एका वाक्याने मला असं झालेलं की आपण हे जॉईन करायचं. जॉईन तर झालेच होते पण कंटिन्यू करायचं, हे त्या एका वाक्याने मला म्हणजे अपील झालं होतं तुझं म्हणणं. हम्म. आणि त्यानंतरचा सगळा पूर्ण जो काही प्रवास आहे ना, तो खरंच शब्दात वर्णनच नाही करता येणार आहे. कारण खूप खूप संमिश्र अनुभव आहेत, भावना आहेत. प्रचंड आहे हे सगळा अनुभव. खूप तुला जितके मी मनापासून धन्यवाद वगैरे तर काय, खूप छोटे शब्द आहेत. तर खूप 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 धन्यवाद. खूप खूप ग्रॅटिट्यूड, खूप ग्रॅटिट्यूड. मला पण खूप ऍडव्हान्स लेवलचे त्यातनं लेयर्स अर्थांचे ओपन होत गेले स्वतःला पण. म्हणजे तेव्हा वाचली, त्याच्यानंतर डायरेक्ट आता इथे स्क्रीनवरच वाचली मी. म्हणजे सेशनच्या आधी पण मी वाचायची नाही, डायरेक्ट ओपन केलं की तुमच्याबरोबर मी पण वाचत होते. अफाट आहे पण ही भगवद्गीताच खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे
पूर्ण पूर्ण ब्रह्मतत्व आणि गुह्य ज्ञान म्हटलंय त्यांनी, ते खरंच आहे त्याच्यामध्ये. आणि सर्व प्रकारची साधना सांगितलेली आहे, म्हणजे जी जी तू आपल्याला सोपी वाटेल ती करा, असं इतकं त्यांनी सिम्प्लिफाय करून दिलेलं खजिना आहे तो भगवद्गीता ही. ठीक आहे, मग आता थांबायचंय का बोलायचंय कोणाला? खरंय. थोडं मला बोलायचंय. बोल बोल. नमस्कार. हा. हं, खरं आहे तुझं म्हणणं आत्ताच, की हे संपूच नाही असं वाटतंय. चालूच हं, राहावं, चालूच राहावं. आणि गीतेचा अभ्यासही तसाच आहे मला वाटतं, की हो, पुन्हा 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 करावा. तसं तसं त्यातलं आणखीन गुह्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत जातं. हं, त्याचा अनुभव येतोच आहे. हं, आणि आणखी एक सांगायचंय असं, की हं, गुरु आपल्या मनातलं जाणून, हं, आपली तळमळ जाणून आपल्याला देत असतात. असं तू हं, नेहमी तुझ्या सेशन्स मधनं सतत सांगत आलीस. हो, त्याची प्रचिती हं, मला ह्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या निमित्ताने आली आहे. ती हं, अशी की ज्ञानेश्वरी वाचावी अशी खूप तळमळ आणि इच्छा, ओढ होती. त्याप्रमाणे सुरुवातही केली होती. पण काही ना काही कारणाने फक्त 7व्या अध्यायापर्यंत मी पोचले. आणि हं, हवं तसं त्यातनं मला कळतंय असं वाटत नव्हतं. हं, पण अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू झाला आणि ज्ञानेश्वरी पण त्याच्यातनं कळली. गीता तर आणखी उलगडतेच आहे. हं, आणि मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्याचं थोडीशी इच्छा कुठेतरी पूर्ण झाल्यासारखा फिलिंग येत आहे मला. हं, कारण असं म्हटलंय ना त्यांनी सुरुवातीला स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये, हो, की स्वरूपानंद स्वामी हे ज्ञानेश्वरांचाच अवतार मानला जातात. हो, जसं ज्ञानेश्वर हा पांडुरंगाचा अवतार मानला जातो. हं, आणि पांडुरंगाने म्हणजे कृष्णाने ज्ञानेश्वराच्या रूपाने ज्ञानेश्वरी लिहिली सोप्या भाषेत, त्यावेळेच्या लोकांना कळेल अशा भाषेत. पण बरोबर. तीही कुठेतरी आता आपल्याला कळत नाहीये, म्हणून स्वरूपानंद स्वामींच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी येऊन ती लिहिली अभंगाच्या रूपाने. आणि ती तुझ्या माध्यमातनं माझ्यापर्यंत पोहोचली. याचं खूप समाधान, कृतकृत्यता वाटते आहे. तेवढंच सांगायचं होतं. नाही, खरंच इतके अभंग, इतके रसाळ, म्हणजे रसाळ हा शब्द सुद्धा मला छोटा वाटतो. इतके मधुर आणि इतके ज्युसी लँग्वेज ह्या अभंग ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यामध्ये आहेत, अभंगांमध्ये. फार सुंदर एक्झाम्पल दिली आहे, म्हणजे अगदी प्रेमात पडायला होईल अशी ही अभंग ज्ञानेश्वरी आहे. खरंच 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 सुंदर.